ओम मित्राय नमः। ओम रवये नमः। ओम सूर्याय नमः। ओम भानवे नमः। ओम खगये नमः। ओम पुष्णे नमः। ओम हिरण्यगर्भाय नमः। ओम मारीचाय नमः। ओम आदित्याय नमः। ओम सावित्रे नमः। ओम भास्कराय नमः। वैशाख महिन्याच्या तृतीयेला अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एका मुहूर्ताचा त्या समान. याच दिवशी पितरांना जेवू घालण्याची प्रथा. अति शुभ दिनी याची मांडते हो कथा. श्रीकृष्ण हा जणू पांडवांचा पाठी राखा. एक दिनी पाठोपाठ गंगेवरी जाय सखा. बर हुनाची ती वेळ गेले मंदिरी आश्रयास. चालू झाल्या गप्पा टप्पा होतेच ते सखे ते खास. शूरवीर राजा धर्मराज मंदिरी आले त्या क्षणास. चिरकाल टिकावया पुण्य उपाय सांगा म्हणून लागे श्रीकृष्णास. स्मित करुणी श्रीकृष्ण सांगू लागले मग त्यास. वैशाख शुद्ध तृतीयेला दान धर्म करावे स्मरावे पूर्वजास. केलेले दान धर्म चिरंतर टिके म्हणून अक्षय तृतीया नाव पडले दिनास. अक्षय तृतीया नाव पडले दिनास. शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ आणि आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होत आणि तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे काही असेल, जे काही अक्षय आहे, जे काही कधी न संपणारी गोष्ट आहे, जी तुम्हाला पाहिजे आहे, प्रत्येकाला असं वाटत असतं की ही गोष्ट कधीच नको संपायला पाहिजे. मग ते धन धान्य समृद्धी संपत्ती संतती सौख्य आनंद ह्या जेवढ्याही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात चिरकाल टिकायला पाहिजे. आपल्या जवळची माणसं ही चिरकाल टिकायला पाहिजे. आपल्या जवळच्या ज्याही मौल्यवान गोष्टी आहेत त्या सगळ्या चिरकाल टिकायला पाहिजे. त्यांचा कधीही क्षय व्हायला नको पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि विष्णूंचरणी प्रार्थना करते. तर आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस खूप छान आणि सुंदर असा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. जे आपले 4 मुहूर्त असतात, 3.5 मुहूर्त असतात. तर त्या 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा सुद्धा एक सुंदर असा दिवस असतो. आणि ह्याच दिवशी आपल्याला फक्त पितरांची सेवाच करायची नसते, तर पितरांची सेवा करता करताच आपल्याला आपले जे पालनपोषण करणारे विष्णू आहेत, भगवान विष्णू यांचीही सेवा करायची आहे. आणि आपली जी धनाची देवता म्हणजे लक्ष्मी माता
धान्याची देवता म्हणजे लक्ष्मी माता, हिचीसुद्धा आज आपल्याला उपासना करायची आहे. आणि आजच्या दिवशी केलेले दान, धर्म, पुण्य, जेवढं आपल्याला पुण्य कमवायचं असतं, जेवढं आपल्याला दान करायचं असतं, जेवढे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते, लक्ष्मी मातेची सेवा करायची असते, आणि जिथं भगवान विष्णूंचा वास असतो तिथंच लक्ष्मी मातासुद्धा स्थिर चिरकाल टिकत असते. आणि आजच्याच दिवशीसुद्धा आपल्याला पितरांचीसुद्धा सेवा करायची असते. बऱ्याच जणांना, प्रत्येकाला, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना पितृदोष आहे. असं कोणीच सुटलेलं नसतं की आपल्याला पितृदोष नाही आहे असं म्हणून. 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष हा लागत असतो. तर आपल्याकडनं रोज पितरांची सेवा होत नाही, परंतु असे काही सण येत असतात. असे काही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे सुंदर सुंदर सण लावून दिलेले आहेत, एवढे आपल्या कॅलेंडरनुसार एवढे सुंदर छान सण ठरलेले आहेत प्रत्येक महिन्याला, 365 दिवसांमध्ये. तर इतर दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायला मिळत नाही, परंतु प्रत्येक एक पर्टिक्युलर सणाला त्या त्या देवतेची, त्या त्या देवांची उपासना करण्याची, पितरांची पूजा करण्याचा, त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस आपल्याला मिळालेला असतो. तर ती संधी सोडता कामा नये. ती संधी आपण सोडायची नसते. तर ह्या सगळ्या दिवसाला आपण सेवा करून घ्यायच्या असतात आणि त्याचं पुण्य आपलं बँकेमध्ये जमा करायचं असतं. तर आज करायची असते पोळी. आपल्याकडे सगळ्या भागांमध्ये अक्षय तृतीया म्हटलं जातं, परंतु आमच्या खानदेशमध्ये याला आखाजी म्हणतात. आखाजी म्हणजे अक्षय तृतीया असतेच, आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही पुरणपोळी करत असतो. तसं तर भरपूर जणांच्या घरी पुरणपोळी करतात, परंतु निम्म्यापेक्षा भरपूर जणांकडे सुद्धा पुरणपोळी करत नसतात. वेगळाच काहीतरी स्वयंपाक करतात, श्रीखंड, पुरी वगैरे, ज्याला जसं योग्य वाटतं तसं स्वयंपाक करतात. परंतु अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांचा एक दिवस असतो, आणि ह्या दिवशी पुरणपोळी करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर माझीसुद्धा इथं पुरणपोळी झालेली आहे. मी पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवला नाही, कारण की आत्ताच गुढीपाडवा गेलेली आहे, आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मी संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवलेला होता. आणि प्रत्येकाचा पुरणपोळीचा स्वयंपाक हा सेमच असतो, जवळजवळ कोणाचाच असा वेगळा राहत नाही. आणि ह्या दिवशी आंबे खाण्याला सुद्धा सुरुवात करत असतात. आंब्यांचा राजा, फळांचा राजा, राजा हा आंबा असतो, आणि त्याच दिवशी आंबा खाण्याची सुद्धा सुरुवात करतात. आणि आमच्याकडे खानदेशमध्ये ज्यांच्या घरी पित्तर असतात, ज्यांच्या घरी श्राद्ध असतं, ते आमचे आई-वडील त्यांच्या सासू-सासऱ्यांसाठी नियम पाळण्यासाठी ते आंबे खायला अक्षय तृतीयापासूनच सुरुवात करत असतात. अशी आमची रूल असतो. पहिल्यापासून आंबे खायला सुरुवात करत नाही. तर आमच्या इथं सगळे जेवण वगैरे झाले, देवाला नैवेद्य दिला गेला, आणि दुपारचा वेळ होता, आणि त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग मी इथं किचन ओटा साफ करायला घेतला. कारण ज्या दिवशी पुरणपोळी असते त्या दिवशी स्वयंपाक जास्त, खाणं कमी पण स्वयंपाक जास्त असतो, आणि राडाच खूप निघत असतो. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करायला एवढं जड पडतं, आणि एवढं करूनच लेडीज एवढी थकून जाते, तर खाण्याचा विषय खूप कमी होऊन जातो. करत करतच खूप थकवा येऊन जातो. ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला आज खूप छान जेवण जाणार आहे असं म्हणून. जर दुसऱ्याने आयतं करून दिलं, किंवा असं कोणी घरामध्ये लेडीज आहे आणि तिने जर आपल्याला आयतं बनवून दिलं, तर खायला खूप छान वाटतं. परंतु आपण स्वतःनेच स्वयंपाक केला, आणि आपण स्वतःनेच ते जेवण बनवलं, आणि स्वतःनेच खायला खूप जास्त जेवण जात नाही. परंतु राडाच खूप जास्त निघतो, पूर्ण किचन ओटा पण भरून जातं, भांडेही खूप निघतात, आणि घराला तेव्हाच्या तेव्हा पोछा मारावा लागतो, घर पूर्ण क्लीन करावं लागतं. पुरणपोळी म्हटली की खूप मोठा राडा असतो. तर इथं मी माझा पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेतला, आणि संध्याकाळी मला पूजा करायची होती. तर आज जशी आपण पितरांची सेवा करत असतो आमच्याकडे, बघा आपली भारतीय संस्कृती एवढी छान आणि सुंदर अशी भारतीय संस्कृती आहे ना. तर ज्या त्या दिवसाला, मी अगोदरसुद्धा सांगितलं, ज्या त्या दिवसाला, ज्या त्या दिवसाचं, ज्या त्या वेळेचं महत्त्व लावलेलं आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी घागर असते, ती घागर आम्ही अक्षय तृतीयाला भरत असतो, आखाजीच्या दिवशी भरत असतो. आणि ती घागर आपण इतर वेळेस तिला घागर म्हणतो. इतर वेळेस जेव्हा आपण अशा इतर टायमाला जेव्हा ती पाणी प्यायला भरतो, तेव्हा तिला घागर म्हणतो. परंतु तीच घागर जर मेलेल्याच्या ठिकाणी जेव्हा अग्नी देत असतात मेलेल्या माणसाला, त्यावेळेस त्याला मडकं म्हटलं जातं. मेलेल्या माणसाच्या वेळेस जेव्हा ती घागर सोबत घेऊन जातात, त्यावेळेस तिला मडकं म्हटलं जातं. आणि तेच नवरात्रीच्या वेळेस जेव्हा आपण भरवून ठेवतो, ज्यावेळेस आपण नवरात्रीच्या वेळेस जेव्हा आपण नवरात्रीला जेव्हा घट भरला जातो, तेव्हा त्या घटच्या वेळेससुद्धा ती घागरच भरली जाते. पण त्यावेळेससुद्धा त्याला घट असं नाव दिलं जातं. आणि ज्यावेळेस अक्षय तृतीयेला जेव्हा आपण ते भरतो, ते घागर भरतो, त्यावेळेस त्याला कर म्हणजे
घागर असते त्याला लेडीजचं नाव दिलं जातं आणि जेंट्सला जे मडकं असतं, जो लोटा असतो त्याला जेंट्सला नाव दिलं जातं. तर केरा आणि कर असं काहीतरी नाव दिलं जातं. तर बघा एकच गोष्ट आहे, वस्तू एकच आहे आणि त्या वस्तूला वेगळ्या-वेगळ्या सणाच्या वेळेस, वेगळ्या-वेगळ्या प्रसंगाच्या वेळेस वेगळं-वेगळं नाव दिलं गेलेलं आहे. तर किती सुंदर आपली भारतीय संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने नटलेली आहे. हाच माझा ह्या गोष्टीमागे सांगण्याचा उद्देश आहे. मडकं सेम मातीचंच आहे, घागर तीच आहे, मातीचीच आहे. परंतु प्रत्येक सणाला तिचं वेगळं-वेगळं महत्त्व आहे. कधी घागर म्हटली जाते, कधी मडकं म्हटलं जातं मेलेल्याच्या वेळेस, तर याच्या नवरात्राच्या वेळेस घट म्हटला जातो, तर अक्षय तृतीयेच्या वेळेस कर आणि केरा म्हटलं जातो. असंच याला वेगळ्या-वेगळ्या प्रकारची नावं आहेत. म्हणून आपली संस्कृती एवढी सुंदर आहे. फक्त हिला करायला कंटाळा करणारी लेडीज नको पाहिजे. जर घरातली लेडीज जर ह्या सण करायला जर कंटाळा करत असेल, तर घरातल्या मुलांनासुद्धा, लहान मुलांना याचं काही महत्त्व कळणार नाही. त्रिशाने मला आता दुपारीच विचारून टाकलं, सकाळी झाली अक्षय तृतीया आणि तेवढ्यात दुपारी त्रिशाने मला विचारून टाकलं, "मम्मा आज अक्षय तृतीया आहे, मग अजून उद्या काय आहे?" तर मी तिला म्हटलं, "उद्या कर आहे." तर करला आमच्याकडे जे नॉनव्हेज खातात त्यांच्याकडे नॉनव्हेज केलं जातं आणि जे लहान बाळ असतात त्यांची जाऊळ उतरवली जाते, ज्याच्या त्याच्या कुलस्वामिनीवर जाऊन, ज्याच्या त्याच्या कुलदेवता जी असते, कुलदेवी आणि कुलदेवतेवर जाऊन त्यांची लहान मुलांची जी शेंडी उतरवण्याचा कार्यक्रम असतो, तो शेंडी उतरवली जाते लहान मुलांची आणि लहान मुलांची आणि मुलींची जावळ उतरवली जाते, जावळ काढलं जातं. म्हणजे जे पहिलं केस असतं, जन्म झाल्यानंतर जो पहिले केस असतात, तर ते केससुद्धा काढले जातात. तर आजच्या दिवशी करच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी करच्या दिवशी अशा प्रकारे वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे सणसुद्धा केले जातात. कोणी नॉनव्हेज खातं आजच्या दिवशी, जे नॉनव्हेज खाणारे असतात ते. तर इथं माझं सगळं आवरलं गेलं. किचनची साफसफाई झाली आणि त्यानंतर मला पाट मांडायचं होतं. कारण आजच्याच दिवशी भगवान परशुरामांना अक्षय म्हणजे अक्षय पात्र होतं, ते अक्षय पात्र दिलं गेलं होतं. आजच्याच दिवशी जे अक्षय पात्र असतं, ते सुद्धा दिलं गेलं होतं आणि तशीच पूजा आपल्यालासुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची असते. आपल्या घरामध्ये आपल्याला अक्षय पात्र भरायचं असतं. मी सकाळीच देवघरासमोर भरत असते, परंतु आज वेळ मिळाला नाही. खूप जास्त धावपळ होऊन जाते कारण सण म्हटला की सकाळी-सकाळी एकट्या लेडीजने सगळं घरातलं आवरणं आणि सगळं ह्या सगळ्या गोष्टी चारी बाजूंनी सगळ्या गोष्टी करणं, देवपूजा करणं, उंबरठ्याचं लेपन करणं, हळदीचं लेपन, सगळ्या गोष्टी करणं म्हणजे पॉसिबल राहत नाही. तर मग सकाळी मी वेळ असला की तेव्हा अक्षय तृतीयेला सकाळीच हे अक्षय पात्र भरून घेते. परंतु आज अजिबात वेळ मिळाला नाही अक्षय पात्र भरायला. तर म्हटलं संध्याकाळीच पूजा करेल, तर संध्याकाळीच भरेल. तर झाडू पोछा मारल्यानंतर मग मी इथं पाट मांडणीला सुरुवात करून घेणार होती. तर ॲक्च्युली सत्यनारायणसुद्धा करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी. जर आपल्याला भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची असते, ह्या दिवशी केलेली सेवा म्हणजे 100 पटीने त्याचं पुण्य लाभत असतं आपल्याला. तर मग आजच्या दिवशी सत्यनारायणसुद्धा करतात कोणी-कोणी. परंतु आपण ज्या महिन्याच्या सत्यनारायण करत असतो, महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर त्यावेळेस तर आपली सेवा ही होऊनच जाते सत्यनारायणाची. तर मग आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी नाही सत्यनारायण केला, तर मग आपण हे सुद्धा करू शकतो. अक्षय पात्रसुद्धा भरू शकतो आपण आजच्या दिवसाला. अक्षय पात्र भरल्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला जेवढ्या काही सेवा करायच्या असतात, आजच्या सेवेला नो एक्सक्यूज असतं. संपूर्ण आपल्याला सेवा करायच्या असतात. आजची जी सेवा केलेली असते, ती भगवान सोबतच आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करून घ्यायची असते. आणि जेवढी आपण पितरांची सेवा केलेली असते, जेवढी आपण देवांची सेवा करतोच, तेवढीच आपल्याला पितरांची पण सेवा करायची असते आणि तेवढीच आपल्याला देवतेची पण सेवा करायची असते. तर इथं मी अक्षय पात्र भरून घेतलं. त्याच्यामध्ये आता जस्ट ह्या आठवड्यामध्येच गेल्या रविवारीच तांदूळ आणला होता, नवा तांदूळ. तर तो नवा तांदूळ घेतला आणि हे हळकुंड घेतलं. तर याला हळकुंड, लेकूरवाडं असं हळकुंड म्हणतात याला. कारण याला दोघी बाजूला ते 2 असं पाय फुटलेले असतात, तर त्याला लेकूरवाडं हळकुंड म्हणतात. आणि लवंग टाकून घेतले, त्यानंतर एक इलायची टाकून घेतली, एक कवळी टाकून घेतली, ₹1 नाणं टाकून घेतलं आणि कुठलीही एखादी आपल्याकडे जी सोन्याची वस्तू आहे, ती सोन्याची वस्तू त्या अक्षय पात्रामध्ये टाकून घेतली. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या गोष्टींना लक्ष्मी अट्रॅक्ट होते, ज्या वस्तूंनी लक्ष्मी अट्रॅक्ट होत असते, त्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये भरून घ्यायच्या. तुम्हाला माहिती असेल की ज्या वस्तूंनी लक्ष्मी अट्रॅक्ट होत असते, त्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात. लवंगांचा सुद्धा आपण अभिषेक करत असतो, लवंगाचं सुद्धा लवंग मार्जन करत असतो श्रीयंत्रावर, इलायचीचा सुद्धा अभिषेक करत असतो श्रीयंत्रावर. त्यानंतर सोनं किंवा धनसंपदा ही सुद्धा लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याची कवडी,
ही सुद्धा लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचीच वस्तू आहे. आणि त्यासोबत 1 रुपयाचं नाणं. जर तुम्ही कितीही नोटा ठेवल्या, नोटांना एवढं महत्त्व राहत नाही, परंतु 1 रुपयाच्या नाण्याला खूप जास्त महत्त्व असतं. तर अशा प्रकारे मी अक्षय पात्राची इथं पूजा करून घेतली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून घेतला आणि विष्णू भगवानांची इथं मी फोटो ठेवून घेतला एक. त्याला हार वगैरे घातला आणि उजव्या हाताला गणपतीची मूर्ती, त्याच्या शेजारी बाळकृष्णांची मूर्ती आणि त्याच्या शेजारी लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतली. ह्या पूजेमध्ये ह्या 3 देवतांची खूप जास्त गरज पडत असते आणि आजूबाजूला गजलक्ष्मी ठेवून घेतल्या. त्याच्यापुढे श्रीयंत्र ठेवलं, मध्ये कुबेर यंत्र ठेवलं आणि शेजारी कवळ्या ठेवून घेतल्या. तर ह्या जेवढा पूर्ण पाठ मांडलेला आहे, हा एकदम परिपूर्ण असा पाठ मांडलेला आहे. कारण आणि त्याच्यासोबतच घंटी पण ठेवून घेतली. हा असा परिपूर्ण पाठ म्हणजेच लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचीच ह्या गोष्टी असतात. तर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस मी पूजा करून घेतली. ॲक्च्युली ही पूजा सकाळी करत असतात, पण सकाळी आपल्या एवढ्या धावपळ असतात आणि मी तुम्हाला स्वामी पुण्यतिथीच्याच दिवशी सांगितलं होतं, व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की देवांची सेवा करण्यासाठी आपल्याला हाच टाईम पाहिजे. सकाळी 3च वाजायला पाहिजे, 4 वाजता 5 वाजताच पाहिजे असं नसतं. आपण पूजेला बसत असताना आपलं मन किती शांत आहे आणि आपलं डोकं किती शांत आहे याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. ओम गणपती नमः. गणपतीचा अभिषेक करून घेतला सुरुवातीला. गणपतीला ओम गणपते नमः असं मंत्रजप करून, कंटिन्युअस मंत्रजप करून अभिषेक केल्यानंतर पळीने पाणी टाकून मग त्याला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध लावून घेतला आणि त्यानंतर फूल वाहिलं आणि गुड खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला गणपती बाप्पांना. तुळशीपत्र वाहत नाही, तर दुर्वा ठेवून मग त्यांना नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून भगवान विष्णूंच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून घेतला. त्याचप्रमाणे त्यांना तशाच पद्धतीने अष्टगंध हळदी अक्षता लावून घेतल्या आणि बाळकृष्णाला साखरेचा नैवेद्य ठेवला. नंतर मला नैवेद्य ठेवायचाच होता म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य ठेवून घेतला. त्यांना बाळकृष्णांना तुळशीपत्र प्रिय असतं म्हणून तुळशीपत्र वाहून घेतलं आणि त्यानंतर साखरेचा नैवेद्य ठेवला. तशाच पद्धतीने आपल्याला मला याची लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची होती आणि लक्ष्मीला सुद्धा अभिषेक करायचा होता लक्ष्मी मातेचा. तर लक्ष्मी मातेला सुद्धा तामनात घेऊन घेतलं. लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विघ्नय विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विघ्नय ओम महालक्ष्मीचं विघ्नय विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशा मंत्रजपाद्वारे अभिषेक करून घेतला आणि लक्ष्मी मातेची सुद्धा तशीच सेवा करून घेतली. तर एवढं सगळं करून चालत नाही. ह्या सेवेमध्ये ज्यावेळेस आपण अक्षय तृतीयाची सेवा करत असतो तर एवढं सगळं करून चालत नाही. फक्त त्यानंतर आपल्याला वाचायचं असतं 16 वेळा स्त्री सूक्त आणि स्त्री सूक्त वाचता वाचता स्त्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करायचं असतं. 1 वेळेस पुरुष सूक्त वाचायचं असतं, 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं असतं. त्यानंतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर रामरक्षासुद्धा वाचायची असते आणि कोणी याच्यामध्ये दुर्गा सप्तशती असतं तर ते दुर्गा सप्तशतीसुद्धा वाचून घेतो. तर मग मी इथं पहिली सगळ्यात सेवा सुरू केली तर मला केंद्रामधनं एक कागद मिळाला आहे. तर त्या कागदावर आपलं हे श्रीसूक्त असतं. तर ते श्रीसूक्त आपण जे पुस्तकामध्ये वाचतं ते श्रीसूक्त छोटं असतं. तर मी इथं लॉंगमध्ये जे मोठं श्रीसूक्त असतं तर ते श्रीसूक्त मी वाचून घेतलं पहिले सगळ्या सेवा करून घेतल्या. श्रीसूक्त वाचलं, ह्या कागदामधलं मोठं श्रीसूक्त वाचलं. त्यानंतर छोटं श्रीसूक्त असतं आपल्या पुस्तकामध्ये सेवेच्या पुस्तकामध्ये ते वाचून घेतलं. त्यानंतर पुरुष सूक्त वाचलं आणि मग व्यंकटेश स्तोत्र वाचलं. सगळ्या सेवा करायच्या असतात. सिद्ध कुंजिका स्तोत्र असतं ते सिद्ध कुंजिका स्तोत्रम वाचून घ्यायचं 16 वेळेस. जसं आपल्याला टाईम असला तसं आपण वाचून घ्यायचं. परंतु ही सेवा केलेली कधीच वाया जात नाही आणि चला की ही सेवा करून आपल्याला खूप जास्त मोठं काहीतरी धनसंचय होईल किंवा खूप जास्त आपल्याला मोठी लॉटरी लागेल असं काही नसतं. पम यम शम विम दुम यम विम हम क्षम धिजाग्र जगन्नाथ माधव भक्तवत्सला श्री गोविंद गोपती कृष्ण केशव गरुड ध्वज वराह वामनच्चैव नारायण अधोक्षिता श्रीधर पुंडलिका. तर असं काही नसतं की आपल्याला खूप मोठा धनसंचय होईल असं, परंतु आपल्या घरामधली जी अस्थिर लक्ष्मी असते, जे आपल्या आरोग्याचे प्रॉब्लेम असतात ते आरोग्याचे प्रॉब्लेम कमी होत असतात किंवा आपल्या घरामध्ये कंटिन्युअस खर्च होत असतो. तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरामधल्या त्यासुद्धा कमी होत असतात. तर इथं माझं सगळं वाचन झाल्यानंतर मग मी इथं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेतलं. 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं असतं. ह्या सेवेला नो एक्सक्यूज असतं. 1 वेळेस वाचू का, 2 वेळेस वाचू का, 3 वेळेस वाचू का असं काही नसतं. ही सेवा करावीच लागते. सगळ्या सेवा ह्या पूर्ण केल्यानंतर जी काही मनशांती मिळत असते किंवा जे काही आपल्याला एवढं छान वाटत असतं ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर,
तर लक्ष्मीचा वास निरंतर राहण्यासाठी सेवा करत असतात. तर माझ्या सगळ्या सेवा केल्या गेल्या पटापट. आपल्याला सवय असल्यामुळे त्या सेवा पटापट होऊन जातात. तर सगळ्या सेवा झाल्यानंतर मग महालक्ष्मीची पूर्ण आरती करून घेतली आणि महालक्ष्मीची आरती केल्यानंतर नैवेद्य पण द्यायचा होता. तर नैवेद्य देण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रिय असते ती फक्त आपली याची खीर, मखाण्याची खीर किंवा मग शेवळ्यांची खीर करा. लक्ष्मी मातेला कुठलीही एक प्रकारची खीर आवडत असते, तर ती एक खीर करून घ्यायची होती नैवेद्याला. खूप असा वैभवशाली प्रसाद नाही ठेवला तरी चालेल, परंतु खीर करा, कुठली एखादी खीर केली तरी चालते. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या सेवा झाल्या, आरतीही झाली, कर्पूर आरती पण झाली आणि सगळं झाल्यानंतर मग नैवेद्य करून खीर झाली होती माझी. आता मी खीर देणार होती, जेवणही राहिलेले होते सगळ्यांचे. यांची मीटिंग सुरू होती तोपर्यंत सगळ्या सेवा माझ्या आवरल्या गेल्या आणि खूप छान, मनाला खूप छान वाटत असतं. खूप एवढं भारी वाटत असतं या सगळ्या सेवा गेल्यानंतर. ज्या दिवशी अशा सेवा करायला भेटत नाही त्या दिवशी मनाला चैन पडत नाही आणि खूपच छान वाटत असतं या सेवा गेल्यानंतर. तर सगळं आवरल्यानंतर जेवणं वगैरे झाले रात्रीचे आणि जरी सकाळी पुरणपोळी होती तरी पण सार आणि बाजरीची भाकर आम्हाला खानदेशकडे आम्ही जर सकाळी पुरणपोळी राहिली तर सकाळीच सार करून घेतो जास्त, परंतु आज जास्त सार केलेला होता. परंतु आईने नवीन चटणी आणलेली होती, भाजीचं नवीन तिखट आणलेलं होतं, तर ते न्यू तिखट असल्यामुळे सार सकाळी खूप छान लागला आणि सकाळी सगळाच सार संपून गेला. थोडा सार उरलेला असल्यामुळे पुरला नाही आणि परत मी अजून रात्री नवीन सार बनवला. मसाला सकाळचा थोडासा उरलेला होता, डाळ पण थोडीशी होती, तर मग अजून परत सार केला मी रात्री आणि परत भाकरी केल्या, बाजरीच्या भाकरी. आणि हे आवरत भरपूर उशीर होऊन गेला. सगळं झाल्यानंतर मग घरातलं पूर्ण आवरलं गेलं, जेवणं वगैरे पण झाले आणि रात्रीचा किचन ओटा क्लीन केल्याशिवाय कितीही थकलेलं राहिलं परंतु तरी पण रात्रीचा किचन ओटा क्लीन केल्याशिवाय गत्यंतर लागत नाही, मनाला चैन पडत नाही. एक जरी दाना किंवा एक जरी शीत किचन ओट्यावर पडलेलं असेल किंवा किचनवर पडलेलं असेल
तरीही सहन होत नाही. म्हणजे असं वाटतं की सकाळी उठल्यानंतर ते डोळ्यांना बघायला योग्य वाटणारच नाही. दिवसभराचा खूप थकवा आलेला असतो ज्या दिवशी पुरणपोळी असते त्या दिवशी, आणि आराम करायला तर अजिबात मिळत नाही. त्याच्यामुळे मग मलाही खूप जास्त थकवा आला होता. परंतु असं म्हटलं ना की किचन ओटा थोडासाच खराब आहे, तरीही पुसून घेते, कारण दुपारीच घासलेला होता. आणि प्रत्येक लेडीजचं हे असं असतंच की दुपारी जर किचन ओटा घासलेला असला आपण, तर नंतर त्या किचन ओट्यावर स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. तसंच माझंसुद्धा आहे की एकदाचा किचन ओटा क्लीन झाला की परत स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. आणि अजून भाकरी जर टाकायच्या म्हटल्या, मग त्या ज्वारीच्या असो किंवा बाजरीच्या असो, तर अजून जास्तच किचनवर घाण होऊन जाते पोळ्यांपेक्षा. तर माझंही किचन ओटा क्लीन केल्यानंतर त्याच्यावर की स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. तसंच माझंसुद्धा संध्याकाळी जीवावर आली होती रात्री परत भाकरी टाकायला आणि सार करायला, कारण आजूबाजूला सगळं उडतच असतं. तर अशाच पद्धतीने माझा आजचा दिवस होता. श्री स्वामी समर्थ.